मराठा आरक्षणावर सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागले। सचिन अहिर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे आमदार, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शेवटचा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये आता चर्चा सुरू होते। मुख्यमंत्री आज रिप्लाय देण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री रामगिरीवर सध्या बैठक करतात, काय म्हणाल? एवढं वेळ लागावा? पहिल्या दिवशीपासून आम्ही मराठा आरक्षणाची चर्चा व्हावी, आंदोलन करून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। नंतर ती पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये याची चर्चा मान्य केली आणि तिसरा आठवडा त्यांना उत्तर द्यावं लागतोय। याचा अर्थच असा आहे की हे कसं तरी वेळ काढू धोरण करण्याचा प्रयत्न होतोय। कालच शिंदे समितीचा अहवाल त्यांनी सादर करून घेतलं। एका बाजूला सरकार जरंगे पाटलांना सांगतोय की बाबा तुम्ही आम्हाला अजून मुदत द्या। हा व्यासपीठ विधानसभा आणि विधान परिषदचा फक्त आश्वासन आणि गाजर दाखवण्यापुरता राहता कामा नये आणि म्हणून पोटतिडकीने मराठा आरक्षणाच्या बद्दलची भूमिका ही जी काय असेल ती सुस्पष्ट सरकारने करावी अशी आग्रही मागणी आमची राहणार आहे। नक्कीच, पण वेळ काढूपणा करताय सरकार असं तुम्हाला म्हणायचं ना? तुम्ही 3 आठवडे झालेले आहेत। एका बाजूला विशेष अधिवेशन लावू आम्ही म्हणून मागणी केली, ती तुम्ही केली नाही। एक हा अधिवेशन पण तुम्ही आता आटोक्यात घेण्याचं काम करतायत आणि तुम्हाला तिसरा आठवडा लागावा ह्याचा उत्तर द्यायला, आणि ते उद्या हा विधानसभा किंवा परिषद संपवण्याचा विसर्जित आपला स्थगित करून घेऊन परत दुसऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करताय। म्हणजे याचा अर्थ असा आहे तर अधिवेशन टू अधिवेशन ही जी भूमिका जी आहे, मला असं वाटतं तो समाज हे आता काय ऐकण्याच्या पलीकडे झालेलं आहे। आघाडीची बैठक आहे, आज चौथी बैठक आहे आणि आज जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल असं वाटतं तुम्हाला? खरं तर विधानसभेच्या 4-5 राज्याच्या निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदा इंडियाचे सर्व घटक पक्ष एकत्रित येत आहेत, बसतायत आणि त्यातून निश्चितपणे एक दिशा आणि विशेषतः विश्लेषण आणि पुढे कसं जायचं याबद्दलचं आग्रही राहणार आहेत। आणि सीट शेअरिंगच्या बाबतीतला जो फॉर्म्युला काय असलं पाहिजे, त्याची एक छोटी समिती काय असली पाहिजे, त्यामध्ये कोण कोण सहभागी होणार आणि वेगवेगळ्या ज्या समिती गेल्या वेळी ज्या इंडियाच्या बैठकीमध्ये मुंबईमध्ये जे करण्यात आले होते त्याचा एका प्रकारे आढावा घेण्यासाठी ही बैठक होते। सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय आदित्यजी या बैठकीला आणि सन्माननीय सर्व खासदार आमचे उपस्थित राहणार आहे। संघानं विरोध केला जातनीय जनगणनेला, याकडे नेमकं कसं पाहता? कारण बिहारमध्ये एका बाजूला बिहारला जर येऊ शकतो, मध्य प्रदेशला होऊ शकतो, यातूनच ही जी भूमिका स्पष्टता होते। आणि जातीची जनगणना ही काय आता नवीन होऊन करायची भूमिका नाही आहे, जी या अगोदर झाली होती त्याच्यानंतर तब्बल 10 वर्षांनी हे होणं अपेक्षित आहे। पण गेल्या अनेक वर्षापासून हे जाणून बुजून थांबवलं जातोय प्रशासनाकडनं आणि जे सरकार आलेत, मग कुठचंही सरकार असू दे, त्यांनी तो धाडस दाखवलं पाहिजे। आणि म्हणून ही स्पष्ट भूमिका आहे की एकदा जनगणना जर झाली त्यातून दूध का दूध पाणी का पाणी हे स्पष्ट होईल आणि त्यातून प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळेल। शर्मिला ठाकरेंनी टीका केली उद्धव ठाकरेंवरती की वारंवार टोमणे मारतात उद्धव ठाकरे। मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे। परवाच्या दिवशी त्यांनी आदित्यजींबद्दल काय बोललेत, आता ते काय बोललेत, रोज त्यांच्याबद्दलची वैयक्तिक स्तरावरती प्रतिक्रिया देणं उचित होणार। सामन्यातून काँग्रेसवर टीका करण्यात आलेली आहे आणि अशी टीका करण्यात आलेली आहे की 1000 आचारी आणि रस्सा भिकारी, त्यामुळे काँग्रेसनं कुठेतरी महायुती धर्म स्वीकारला पाहिजे अशा मथळ्याखाली लेख लिहिण्यात आलाय, कान टोचण्यात आलाय। मी आज लवकर आल्यामुळे मला वाचता आलं नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी हे विचार मांडतायत, अर्थात मांडताना तो त्यांचा जो सामनाचा स्वभाव राहिलेला आहे किंवा सामन्याची जी भूमिका राहिली, जे परखट आहेत, त्यातून दिशा दाखवण्यासाठी किंबहुना सूचना करण्याच्या दृष्टिकोनातून पण असायला, म्हणून हा अग्रलेख कुठच्या दिशेने लिहिलेला आहे हा महत्त्वाचा आहे। पण काँग्रेस दिशाहीन झालं असं तुम्हाला सुद्धा वाटतं का? तुम्ही विधानसभेत वावरताय असं नाही आहे। काँग्रेस जर दिशाहीन झालं असतं तर आज देशातला सर्वात विरोधी पक्ष म्हणून घेऊन तो पक्ष आज पुढे आजही राहिला नसता। आणि एका राज्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तुम्ही बघताय की त्यांना यश मिळतोय आणि 5ही राज्याचे जर तुम्ही निकाल जर पाहिले तर 10 लाखपेक्षा जास्त मतदान हे सत्ताधारी पक्षांपेक्षा त्यांना मिळालेलं आहे, हे आपण नाकारू शकणार नाही आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर सचिन अहिर यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि मराठा आरक्षणाबद्दल सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडलंय। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।